श्री स्वामी समर्थ। आज मी वांगा आणि वालाची भाजी मसाल्यात करून दाखवते वाटणामध्ये। तर मी वाटण तयार केलं आहे, भाजून वगैरे घेतलं आहे, ओला खोबऱ्याचं वाटण केलं आहे। हा वाटण आहे कांदा खोबऱ्याचा, त्याच्यामध्ये लसूण टाकलं आहे, अद्रक घ्यायचं आहे, पण अद्रक मी कच्चंच घेणार आहे। कांदा खोबरा आणि लसूण भाजून घेतले, कांदा खोबरा आणि लसूण भाजून घेतले छानशी। आता मी ह्याच्यामध्ये हे नंतर करते, तयारच करून ठेवले। आता मी हे वाल आहेत ना, ओले वाल आहेत, धुवून ठेवलेत, उकडवायला टाकते। आणि ह्या कढईमध्ये ना वांगा फ्राय करायला ठेवते। कापलेत मी त्यांना छानसे, आणि मध्ये खाप घेतले। मी तुम्हाला दाखवते कधी कसे कापलेत ते। हे बघा, हे असे मध्ये चीर पाडून घेतले मी त्यांना, पाण्यात घालून सुद्धा काळे झालेत, चीर घालून घेतले। आणि आता ह्याच्यामध्ये मी तेल घालून आहे ना त्यांना फ्राय करायला ठेवते। तसं हे उकडून होतील आणि फ्राय पण होतील। तेलावरती वाफवून घेते मस्त, आणि मग मसाला करते। भरपूर तेल टाकणार आहोत त्याच्यामध्ये, राहिला तेल तर त्याच तेलामध्ये मसाल्याची फोडणी देणार आहोत। हे बघा, हे एवढंसं तीन पळी तेल टाकलं आहे मी, आणि ह्याला मी पाण्यातून काढून घेते। नाही तर थडथडेल ना, ते सगळं उडून जाईल माझ्या तोंडावर, उलटं येतं ते। बटाटा नंतर टाकणार आहे शिजायला, फक्त वांगा अगोदर वाफेवर तेलामध्ये फ्राय करून घेऊया। बघा, मी असं पाणी काढून घेतलं आहे, स्लो करते गॅस, नाही तर तेल उडेल सगळं। आणि एक ताट घेते पटकन, त्याच्यावरती झाकण ठेवायला, नाही तर सगळं तोंडावर येईल। हे बघा, असे सोडायचे आहेत आपल्याला। ओला खोबरा घेतला आहे वाटणाला, हे बघा। हे फ्राय होईपर्यंत आपण मी मसाला करून घेते। त्याच्यामध्ये अद्रक टाकून घेते आणि वाटून घेते। मीडियम गॅसवरती ठेवते, जास्त फास्ट पण नाही जास्त स्लो पण नाही, मीडियम गॅसवरती ठेवलं आहे। आणि ह्याच्या खाली आहे बटाटा शिजून जाईल पाण्यामध्ये घातल्यावर, मसाल्यामध्ये शिजेल, तर मी त्याला पाण्यातच ठेवते, नाही तर तो काळा पडतो। हे बघा, ह्याला उकळी येते, ओले ह्याला काय उकडायला वेळ नाही लागणार, तरी पण मी गरम पाण्यामध्ये उकडवून घेते। हा बघा, 3-6 घेतले, जास्त नाही घेतले। बघा, आपला वांगा वाफलाय चांगला। आता मी हलवते त्याला वरून खालून, तेलामध्ये फ्राय करून घेतलं। किती तडतडते बघा ते। झालं, वाफले मस्त। आता ह्या तेलामध्ये मी मसाला टाकते, आणि त्याच्यामध्ये वाफू दे, अजून थोडं वाफू दे, झाकण ठेवते, थोडंसं वाफू दे। मग मी त्याच्यात टाकणार वाटण, त्याच्यात टाकणार मी थोडीशी फोडणीला लसूण सोलायची राहून गेली, पण मी आता ठेसून तिला सोलून घेते, कारण की ती बारीक खूप आहे ना, त्याच्यासाठी सोलत नाही पटकन। नाही तर मी चॉपरला लावते, चॉपरला लावलं ना की लगेच ते निघतं त्याची सालं, चॉपरलाच लावते, ठेसून नाही निघणार। हे बघा किती बारीक आहे ना, कुठे सोलणार तिला, खूप बारीक आहे, हाताला नख नाही। चॉपर करते मी, दाखवते तुम्हाला, चॉपर करून सुद्धा पण चांगली कापल्या पण जाते, आणि छिलके पण निघतात त्याचे। हा आहे आपला चॉपर, त्याच्यामध्ये
हे टाकते लसूण आणि तिला मी आपण कुट्टो कसं खलबत्त्यात तसंच करून घेते मस्तपैकी आणि शिलका काढून टाकते त्याला वरती बघावं लागतं ह्याला लावते वेळी बघा छान झाले. आता हा शिलका असा काढायचा पाकडून निघालं हातात पण निवडून काढू शकतो आपण. जर बारीक लसूण असेल ना तर असं टेक्निक करा मस्त आहे. मी पण हे असं पहिल्यांदाच केलं पण चांगलं होतं चॉपर करून. बघा सगळं सुटलं ते शिलका निघालाय तिचा. चॉपर सगळं काम करतो. कांदा पण कापतो टमॅटो पण कापतो लसूण पण कापतो. आता आपण परत बघूया हे झालंय का. हे बघा झालंय. आपण एक एक काढून घेऊया ताटामध्ये. आणि ह्या वालाचं पाणी ह्याच्यात टाकायचं आहे. हे काढून ठेवलेत बाजूला. नंतर ह्याच्यामध्ये मी टाकते लसूण टाकल्यावर त्याच्यात मी टाकते मसाला भाजून घेते. बारीक झाला आहे. ह्या भाजीपुरतंच केलं होतं मसाला मी. हे बघा हा टाकला कांदा खोबऱ्याचं वाटण. आमच्याकडे त्याला मसाला बोलतात म्हणून मी मसाला बोलते. पण हा कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. हे टाकलं आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार लाल मसाला आणि बघा हे मसाल्यालाच किती तेल छान सुटला. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे पाव चमचा हळद. त्याच्यामध्ये टाकणार 1 चमचा लाल मसाला. हे बघा एक आणि थोडंसं वरती कारण वांगा आहे ना वांग्याला थोडं तिखट हवं आहे. मीठ आपण नंतर टाकूया. हे बघा छान झालंय. आता आपण वाल आणि बटाटा शिजायला टाकू मग वांगी टाकू त्याच्यामध्ये. वांगी शेवटीला सोडूया. त्याच्यामध्ये मी 2 चमचे मीठ टाकून घेते मसाल्यामध्येच. दोन चमचे मीठ टाकले. हे बघा मसाला चांगला भाजून निघाला. त्याच्यामध्ये आपण टाकतोय बटाटा 1 टाकलाय मी कापून घेतले. मोठेच खापे घेतले त्याच्या. आणि ह्याच्यामध्ये हे टाकणार आहे वाल उकडवायला टाकले होते त्याचंच पाणी ह्याच्यामध्ये मी घेणार आहे आणि शिजून देणार आहे. बघा वाल पण शिजले तरी बटाटा शिजायसाठी आपण थोडं पाणी घातलं आहे. आणि हे आळलं की मग वांगी सोडू त्याच्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. पण हे शिजू द्या अगोदर. मसाल्याचं भांडं धुवून घेते आणि ते पाणी सोडते. तवसर तो बटाटाही शिजेल. मीठ पण लागेल त्याला. हे बघा हे धुवून घेतलं. मला वाटलं 2 कढई लागणार आहे पण नाही लागले 2 कढई. 1 कढई ठेवून देते जाग्यावर. पसारा नको त्याचा. मसाल्याचं काम झालंय. मसाल्याचा डब्बा जाऊ दे जागेवर. आता मी करणार आहे चपाती. तर तवा गरम करायला ठेवते एक बाजूला. आणि हे बघा हे आळलं ना थोडं बटाटा शिजला की मी हे वांगी सोडेन त्याच्यामध्ये. ओले वाल आहेत.
छान लागतात. ओल्यावाल्याची पण भाजी छान लागते, असं काही नाही. हे बघ, हे आपण ना त्याच्यावर ठेवलं होतं, सगळं तेल लागलं याला. पाणी पाणी झालंय, तेल पडले थोडं बाहेर, ते पुसून घेऊया. ताटाचं सगळं तेल लागले, याला नंतर धुवायला होईल स्वच्छ. असे शेंगदाण्याच्या कूटमध्ये पण टाकतात, पण माझा मुलगा खात नाही शेंगदाणे आणि मलाही आवडत नाहीत. म्हणून आपण म्हटलं कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये करूया. एक आपली पद्धत, आमच्या गावची पद्धत ही. वालाची भाजी म्हटली ना तर कांदा खोबऱ्याचा वाटणच असतो त्याला, तेच करतात आमच्याकडे. कडधान्याची भाजी म्हटलं तर भाजी ह्याच्याशिवाय होत नाही, कांदा खोबऱ्याच्या वाटणाशिवाय काही होत नाही. तिकडच्या गॅसवरती ठेवूया आणि इकडे चपाती करूया, कारण मला तिकडे ना उलटं वाटतं. स्लो करते गॅस, उलटं वाटतं, म्हणून ह्या समोरच्या गॅसवरती मी चपाती करते आणि ह्याच्यावरती भाजी शिजायला ठेवली आहे. शिजू द्या. बटाटा शिजला की मग मी हे वांगं टाकते त्याच्यामध्ये, लवकर होते. बघा मस्त बटाटा शिजला आहे. आता त्याच्यामध्ये मी वांगं सोडते. हा बघा, छान शिजला बटाटा. असं आळायला पाहिजे मसाला, म्हणजे हे वांगी टाकता येतील त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची, पण ह्याच्यावरती ठेवते मी. चपाती पण करते मी एक बाजूला. ते भाजी शिजेपर्यंत कुठे वाट बघणार ना, तेवढं दोन्ही साईडला होऊन जातं आहे. हे बघा, मी हाताने सोडते. ते थंड झालेत, उघडेच होते ना, थंडच झालेत ते. तर आपण ह्या मसाल्यामध्ये सोडूया. हे बघा, हलवलं तरी चालेल, कारण ते वाफलेत चांगले, काय मोडणार नाही आहे. पण हे असे अख्खे अख्खे टाकले. छोटी होती ना वांगी, त्याच्यासाठी मी म्हटलं आपण असे या पद्धतीत भाजी करूया. थोडा मसाल्याला कळ आलं ना, त्याच्यामध्ये मसाला गेला की मग आपण कोथिंबीर टाकूया. ह्याच्यावरती मी थोडं झाकण ठेवते आणि स्लो गॅसवरती वाफू द्या. तवसर आपण चपाती करते मी. कोथिंबीर टाकायची आहे, वरून कोथिंबीर टाकली की झालं, भाजी आपली तयार. तवसर चपाती पण तयार झाली. दोन्ही साईडला मी करते, असंच करते भाजी चपाती. भात अगोदर करून घेते आणि मग दोन्ही साईडला होतं पटापट, म्हणजे जास्त वेळ नाही जात. एक एक भाजी कुठे करत बसणार ना, भाजी करा नंतर चपाती करा, वेळ नाही जात. आपला वेळ कमी हवा असेल तर असं शॉर्टकट जेवण करायचं आणि पटापट होतं. मग आपण कामधंद्याची माणसं असतो, त्याच्यामुळं दोन्ही साईडला गॅस लावला, पटकन इकडे भाजी टाकली, इकडे चपाती केली, होतं जेवण. काही वेळ जात नाही, टाईमपास नाही. एकच चपाती आता एक्स्ट्रा शेवटीची राहिले की झाली, चपाती झाली, भाजी झाली. मी तुम्हाला ताट भरून दाखवते. ताट भरते जेवायला. झाली चपाती आपली, एवढीच होती बाकी. बघा आपली भाजी झाली, चपाती पण पूर्ण झाली. आता शेकवते. शेवटीची चपाती राहिले, त्याच्यात आता कोथिंबीर टाकते भाजीमध्ये की आपलं जेवण रेडी. वेळ नाही जात, पटकन होतं. तुम्ही कसे करता ते मला सांगा. तुमचा वेळ कसा वाचवता हे मला कमेंट करून नक्की सांगा. झाली चपाती आपली. आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत भाजीमध्ये. हे बघा, बघा मस्त हलकाच कड येतोय तिला. आता वरून टाकते आपण असे भरपूर कोथिंबीर, मस्त. आणि मध्ये चमचा घालून आहे ना असा हलवायचा, म्हणजे हे नाही वरच्यावरच दिसते कोथिंबीर, मध्ये हलवायचं. असं चमचा घ्यायचा, गदा 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 हलवून घ्यायचा. छान मस्त. हे बघा, झाली भाजी तयार. 2 मिनिटं थांबा. बघा छान झाली भाजी आपली. हे बघा,
हे असं मध्ये हलवते आणि अशी सुकी सुकीच झाली पाहिजे भाजी. म्हणजे ते वांग्याला पण टेस्ट लागते, वालाच्या भाजीला पण टेस्ट लागते आणि छान वाटते खायला. कशी वाटली माझी रेसिपी ते नक्की सांगा कमेंट करून. वाल बटाटा वांगा आणि वाटण कांद्या खोबऱ्याचं. कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. माझी रेसिपी साधी सोपी सरळ आहे. आपलं थोडक्यात थोडकं दाखवते मी. अजून काही मोठं करून नाही दाखवत आहे मी. पण कशी वाटते ती मला नक्की सांगा. बाय बाय.